नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये फॉर्म कधीपासून सुरू होतील, त्यासोबतच किती दिवस आपल्याकडे बाकी आहेत याचा देखील अंदाज घेऊया आणि नेमकं परीक्षा कोण घेणार आहे त्याची देखील माहिती पाहू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण त्यापूर्वी महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्ही तलाठी भरतीची डेडिकेटेड तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी बॅच लॉन्च झालेली आहे आणि बॅचवर सध्या ऑफर सुरू आहे. जे काही सर्व विषय आहेत, ते तुमचे कव्हर केले जातील आणि संपूर्ण तलाठी भरतीची तयारी या बॅचमधून तुमची होणार आहे. आता आपण पाहिलं, की परीक्षेची फी जर पाहिली, तर ₹1000 फी आहे. मात्र इथे जी संपूर्ण बॅच भेटत आहे, ज्यामध्ये तुम्ही तयारी करू शकता, ते फक्त तुम्हाला ₹499 मध्ये. सध्या ऑफर सुरू आहे. ओरिजिनल प्राइस आहे बॅचची मात्र 1499, पण सध्या ऑफरमध्ये ₹499 फक्त तुम्हाला मिळत आहे. म्हणून जर तुम्हाला तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही बॅच घेऊ शकता. ₹1000 आपल्याकडून फक्त परीक्षेचे आकारले जातात आणि इथे मात्र तुम्हाला 499 मध्येच संपूर्ण बॅच, जे की आपले विषय असतात, संपूर्ण मराठी असो, इंग्रजी असो, सामान्य ज्ञान असो किंवा गणित आणि बुद्धिमत्ता असो, हे सर्वच्या सर्व विषय तुमचे कव्हर केले जातील. तर पहा मित्रांनो, जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर खालील नंबरवर तुम्ही कॉल करा. 7350037272 या नंबरवर तुम्हाला ऑफरसाठी कॉल करायचा आहे. आता पहा, आपण येऊया आपल्या मुद्द्यावर. सर्वात प्रथम सध्या काय स्थिती आहे जाहिरातीची ती तुम्हाला एकदा दाखवतो. राज्यात 2023 साली तलाठी पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली होती. त्यामध्ये 4793 पदांची जाहिरात काढण्यात आली होती. पण आता मात्र तितक्या जागा येणार आहेत का? तर नाही मित्रांनो. आता जागा येणार आहेत 1700, म्हणजे जवळपास किती जागा कमी होत आहेत? 2000 जागा कमी आहेत मागच्या तुलनेत. लास्ट टाईमला 10 लाखाच्या आसपास मुलांनी फॉर्म भरला होता. यावेळेसही 10 लाख प्लसच फॉर्म येणार आहे. स्पर्धा भरपूर आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही तयारीला लागलेले नसाल आणि जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर तुम्ही तयारीला लागून जा. कारण की कॉम्पिटिशन खूप राहणार आहे. इथे पहा, जर आपण पाहिलं तर 4212 उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी 3850 उमेदवारांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यामुळे जाहिरातीपैकी 942 ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या जागा रिक्तच राहिल्या. तर त्या व्यतिरिक्तही 757 पदे आता रिक्त आहेत. अशी सर्व मिळून 1700 पदे रिक्त आहेत. टोटल किती जागा खाली आहेत? 1700. लवकरच राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आमदार दाते यांना कळवलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जागा किती येणार आहेत? 1700, कारण की रिक्त जागाच 1700 आहेत. त्यामुळे 1700 जागेची ॲड येणार आहे. आणि या ॲडची सद्यस्थिती जर आपण पाहिली तर वित्त विभागाकडे काही दिवसांपूर्वीच प्रस्ताव होता. आता त्यांनी काय सांगितलं, की लवकरच आम्ही जाहिरात काढू. आकृतीबंध तयार आहे. वित्त विभागाकडे प्रस्ताव सुद्धा आहे आणि लवकरच तुम्हाला ही जाहिरात दिसू शकते. साधारणतः जर आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, नेमकं किती दिवस लागू शकतात? 1700 जागा येणार आहे. वित्त विभागाची मंजुरी जी आहे ती अजून प्रलंबित आहे किंवा मिळाली असेल, त्याबाबत आपल्यापर्यंत जरी अपडेट आलेली नाही. वित्त विभागाकडे जो काही आदेश होता तो त्यात गेलेला होता. त्यांनी तो पारित केला नाही केला याची अपडेट सध्या तरी आपल्याकडे नाही. ती शक्यतोवर पारित झालेला असावा प्रस्ताव. नंतर पहा, 3 महिन्यात जाहिरात येण्याची अपेक्षित आहे. म्हणजे डिसेंबरच्या पूर्वीच आपल्याला जाहिरात दिसू शकते. आगामी काळात इलेक्शन सुद्धा आहे, तर त्याला प्रभाव करण्यासाठी इथे आपल्याला जाहिरात सरकार लवकरच काढताना दिसू शकते. आपण जर नियोजन पाहिलं आपलं, तर जाहिरात आल्याच्या नंतर साधारणतः 2 महिन्यामध्ये आपली परीक्षा होत असते. जाहिरात येईल कधी येणार आहे? डिसेंबरच्या पूर्वीच पॉसिबिलिटी आहे येण्याची. म्हणजे हा आहे ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्येच, मोस्ट ऑफ द नोव्हेंबरमध्येच तुम्हाला जाहिरात दिसून जाईल. आणि जशी जाहिरात आली तसे काही दिवसांनीच फॉर्म आपले सुरू होत असतात. एकूण कालावधी जर आपण पाहिला टोटल परीक्षा धरून, तर आपल्याकडे 5 ते 6 महिन्याचा उरतो. म्हणजे 2-3 महिन्यात जाहिरात आणि त्यानंतर 2-3 महिन्याने परीक्षा. 5 ते 6 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजेच 150 ते 180 दिवस आपल्याकडे आहे. त्यानुसार आपण नियोजन करू शकतो आणि जे विषय आहे ते कव्हर करू शकतो. त्यासोबतच तुम्हाला सराव तर करायचाच आहे. प्रश्नांचा सराव असो किंवा मागील प्रश्नांचा सराव असो किंवा पी-वाय-क्यू सेशन्स असो, ते करायचेच आहेत. पण सध्या तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही जो काही प्रत्येक विषय आहे, आपलं मराठी व्याकरण असो, इंग्रजी व्याकरण असो, सामान्य ज्ञान असो किंवा गणित आणि बुद्धिमत्ता असो, तो डिटेलमध्ये करू शकता. आणि तो संपूर्ण विषय जर तुम्ही केला, तर त्या विषयामधल्या कोणत्याही टॉपिकवर प्रश्न आला, तर तो तुम्ही तिथे क्रॅक करू शकता. सध्या तुमच्याकडे वेळ आहे. 5 ते 6 महिन्याचा कालावधी आपल्याकडे बाकी आहे अजून परीक्षेसाठी. जाहिरात जरी पुढच्या महिन्यात आली, तरी देखील आपल्याकडे 3 ते 4 महिन्याचा कालावधी उरतो. म्हणून सध्या वेळ आहे. तुम्ही त्याचं योग्य नियोजन करू शकता. 150 ते 180 दिवसांचं योग्य नियोजन करा. सराव पेपर सोडवा. पूर्ण जे विषय आहेत आपले ते कंप्लीट करा आणि नक्कीच येणाऱ्या तलाठीमध्ये तुमची निवड ही होऊ शकते. आता आपण त्यानंतर जर पाहिलं, परीक्षा कोण घेणार आहे? महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षा काढायची आहे पोस्टसाठी. पोस्ट जर आपल्याला मिळवायची, तर परीक्षा ही काढावीच लागेल. स्पर्धाही खूप आहे आणि त्यासाठी परीक्षा कोण घेणार हे महत्त्वाचं आहे. कारण परीक्षा घेणारी कंपनी डिपेंड करते की पेपर कसा काढते. इथे जर आपण पाहिलं, तलाठी भरती ही महसूल विभागाअंतर्गत होते, नो डाऊट.
2019 ची परीक्षा पोर्टल परीक्षेने घेतली होती. पोर्टलने घेतली होती. तर ते 2019 चा विषय आहे. 2023 चं जर आपण पाहिलं तर टी-सी-एसने ही परीक्षा घेतली होती. टी-सी-एसच्या प्रश्नपत्रिका देखील अवेलेबल आहेत. तेही तुम्ही पाहू शकता. नंतर सध्या जो कॉन्ट्रॅक्ट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा तो टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसकडेच आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, की तुम्हाला जर निवड करायची असेल तर टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस या 2 कंपनीपैकी एकाची निवड करा आणि त्याचप्रमाणे 2023 मध्ये टाटा कंपनीची निवड झाली होती. आता जर आपण पाहिलं सध्या 2025 ची तर या डिसेंबरपूर्वी जाहिरात आली तर परीक्षा ही टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस दोन्हीपैकी कोणीही घेऊ शकतं. टी-सी-एसने पूर्वी घेतलेली होती म्हणून टी-सी-एसच घेईल असं बरेच जण म्हणत आहे. पण त्यांच्याकडे चॉईस आहे. टी-सी-एसला द्यायची का आय-बी-पी-एसला द्यायची? दोनही ऑप्शन उपलब्ध आहेत. म्हणून टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस या दोन्हीपैकी कोणीही परीक्षा घेऊ शकतं. पॉसिबिलिटी आहे टी-सी-एसकडेच. पण टी-सी-एसमध्ये तुम्हाला माहीत आहे लास्ट टाईमला किती उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. त्यांचं जे नॉर्मलायझेशन होतं ते 200च्या पलीकडे गेलेलं होतं आणि बराच गोंधळ या परीक्षेमध्ये उडालेला होता, की 200 मार्कांचा पेपर होता आणि काही मुलांना 202, 205, 209 पर्यंत मार्क पडले होते. म्हणूनच पॉसिबिलिटी आहे की आय-बी-पी-एसकडेही जाऊ शकते. पण नेमकं कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की टी-सी-एस घेते की आय-बी-पी-एस घेते. जर 2025 पूर्वी जाहिरात आली तर नक्कीच टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस घेणार आहे. मात्र 2025च्या पलीकडे जर जाहिरात गेली, पॉसिबिलिटी कमी आहे. पण जर आपण गृहीत धरलं, की 2025च्या नंतर जर जाहिरात येत असेल, तर एम-पी-एस-सीकडे पेपर हा तुमचा जाऊ शकतो आणि एम-पी-एस-सी जी आहे, ती तुम्हाला कशा पद्धतीने हे पोस्ट जी आहे ती गट क ची आहे. म्हणूनच गट क मध्ये सुद्धा याचा समावेश केला जाऊ शकतो. याचा जर आपण सिलेबस पाहिला, तर तो मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता आहे. एम-पी-एस-सीचा गट क चा जर सिलेबस पाहिला, तर तो वेगळा आहे. त्याची प्री असते, मेन्स असते. तिथे मेन्समध्ये मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण असतं. प्रीमध्ये मात्र व्याकरण हा पार्ट नसतो आणि इंग्रजी हा पार्टही त्यामध्ये नसतो. तर इथे जर आपण पाहिलं तर एम-पी-एस-सीकडे आम्ही परीक्षा देऊ असं शासनाने सांगितलं होतं. 2025च्या नंतर आम्ही एम-पी-एस-सीकडे देणार आहोत. मात्र 2025 पूर्वीच जाहिरात आपली येऊ शकते. म्हणूनच तुमची परीक्षा जी आहे ती आय-बी-पी-एस किंवा टी-सी-एस घेणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. त्या पद्धतीने अभ्यास करण्याऐवजी जे काही तुमचे विषय आहेत ते तुम्ही कंप्लीट करा. म्हणजे कोणीही परीक्षा घेतली, टी-सी-एस घेऊ, आय-बी-पी-एस घेऊ की एम-पी-एस-सी घेऊ. तुमचे जर विषय कंप्लीट असतील तर नक्कीच तुम्ही या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. अगोदर विषय कंप्लीट करा आणि त्यानंतर मागील जे काही प्रश्नपत्रिका असतील, पी-वाय-क्यू असतील ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय स्कोर येतो, कोणता विषय तुमचा कमजोर आहे, कोणतं टॉपिक तुमचा त्यामधला कमजोर आहे, त्यावर तुम्ही फोकस करा आणि नक्कीच तो डेव्हलप करू शकता. सध्या आपल्याकडे 5 ते 6 महिन्याचा कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये नक्कीच आपण चांगला अभ्यास करू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या काही अपेक्षित तारखा आहे त्या संपूर्ण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 2 ते 3 महिन्याच्या आतच तुमची जाहिरात येऊ शकते आणि जाहिरात आल्याच्या नंतर लगेच फॉर्म भरणे आपले सुरू होणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे तर टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस या 2 कंपनीपैकीच एका कंपनीची निवड ही होऊ शकते आणि जर जाहिरात पुढच्या वर्षीपर्यंत गेली तर पॉसिबिलिटी आहे एम-पी-एस-सी घेण्याची.